महिलांच्या लैंगिक शोषणाचे आरोप असलेला भोंदूबाबा अशोक खरातनं कोट्यवधींच्या जमिनी बळकावल्याच्या चर्चा सुरू आहेत। आता नाशिकच्या प्रस्तावित 66 किलोमीटर परिक्रमा रिंग रोडच्या बाजूला देखील खरातनं 50 एकर जमीन घेतल्याचं समोर आलंय। रिंग रोडची अधिकृत घोषणा होण्याआधीच खरातनं ही जमीन खरेदी केली आहे। त्यामुळे खरात भोंदूगिरीसोबत राजकारण आणि प्रशासनामध्ये किती खोलवर पोहोचलेला होता हेच स्पष्ट होत आहे। पाहूया। अशोक खरात फक्त तंत्रमंत्र किंवा भोंदूगिरी करत नव्हता किंवा महिलांवरील लैंगिक अत्याचारापुरताच खरात मर्यादित नव्हता, तर राजकीय नेते, पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या जवळ जाऊन कोट्यवधींची माया त्यानं जमावली आहे। नाशिकमध्ये 2027 मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे। त्या पार्श्वभूमीवर सरकारनं नाशकात अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतले आहेत। त्यात 66 किलोमीटरचा नाशिक रिंग रोड या प्रकल्पाचाही समावेश आहे। त्यामुळे पाथर्डी आणि गवळाणे या परिसरात सध्या जमिनीचे भाव अव्वाच्या सव्वा झाले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे रिंग रोडची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच भोंदू अशोक खरातनं या परिसरात मोक्याच्या ठिकाणी जमिनी पदरात पाडून घेतल्यात। मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पाथर्डी 1 आणि 2 भागात खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावावर 10 ठिकाणी शेतजमीन आणि 12 ठिकाणी रिकामे प्लॉट असल्याचं समोर आलंय। एकूण 50 एकरपेक्षा जास्त जमीन खरातनं खरेदी केली आहे। मोक्याचे गट नंबर 132/2/2, 132/2/3 आणि 132/2/4 रिंग रोड पासूनचं अंतर 0 ते 2000 मीटरच्या आत या जमिनी आहेत। बाजारभाव 15 ते 20 हजार रुपये प्रति चौरस मीटर याप्रमाणे या जमिनीचा भाव आहे, तर रेडी रेकनर दर 2200 ते 7000 रुपये इतका आहे। आता विषय असा उपस्थित होतोय की खरातनं ज्या जमिनी घेतल्यात त्या रिंग रोडच्या भोवतीच कशा। त्याचं उत्तर म्हणजे खरातचे राजकीय नेते आणि अधिकाऱ्यांशी असलेलं कनेक्शन आता लपून राहिलेलं नाही आहे। या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय खरातला हे शक्यच नसल्याचं आता बोललं जातंय। काही दिवसांपूर्वीच खरातसोबत कुटुंबियांचे असलेले आर्थिक व्यवहार मुंबई उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्याला चांगलेच भोवले होते। महत्त्वाची बाब म्हणजे अनेक शेतकऱ्यांनी अशोक खरात विरोधात जमिनी बळकावल्याचीही तक्रार केली आहे। माझ्या बंधूंना गट नंबर 47/2 गवळाणे शिवार इथे 81 गुंठे जागा घेतलेली होती। 60 एकत केलं होतं। खरेदीच्या तयारीत असताना ह्या कॅप्टननं परस्पर त्या मालकांना उचलून जमीन खरेदी करून घेतली आणि ज्या टायमाला आम्ही तिथं कब्जा घ्यायला गेलो तर ह्या कॅप्टनने तिथं पोलिसांचा धाक दाखवून आम्हाला पोलीस स्टेशनला पोलिसांनी बोलून घेतलं आणि इकडं कंपाऊंडचं काम पूर्ण करून घेतलं। दरम्यान कसा आहे नाशिकचा हा रिंग रोड प्रकल्प तेही पाहूयात। नाशिक शहर परिसरातील 25 गावांमधून हा रिंग रोड जाणार आहे। तो 66.15 किलोमीटरचा आहे। या प्रस्तावित रिंग रोडसाठी 366 हेक्टर म्हणजे 915 एकर जमीन लागणार आहे। प्रस्तावित 66.15 किलोमीटरपैकी 50 किलोमीटर क्षेत्र हे खासगी जमीन मालकांचं आहे, तर 16.15 किलोमीटर क्षेत्राची जमीन सरकारी आहे। एप्रिल 2026 नंतर रिंग रोडच्या कामाला सुरुवात होणार आहे। मात्र त्यापूर्वीच खरातनं केलेल्या या कोट्यवधींच्या व्यवहारांची चौकशी आता SIT आणि आयकर विभागाकडून केली जाण्याची शक्यता आहे। पूजाविधीच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण, खंडणी, फसवणूक अशा एक ना अनेक आरोपांमुळे अशोक खरात हा सध्या अडचणीत सापडला आहे। यातच आता त्याने कमावलेली माया ही देखील चर्चेचा विषय ठरते आहे। दरम्यान रिंग रोडच्या या जमीन खरेदीमध्ये त्याला कोणाकोणाची आणि कशा प्रकारे साथ मिळाली आहे हे समोर येणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। कॅमेरा विकी पारसह प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।